आणि एक महत्त्वाची बातमी आहे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खालापूर टोलनाक्यावरील वाहतूक कोंडी सोडवली आहे। खालापूर टोलनाक्यावर 5 किलोमीटरपर्यंत वाहनांची रांग लागली होती आणि राज ठाकरे यांनी वाहतूक कोंडी सोडवत टोल अधिकाऱ्याला देखील चांगलंच झापलंय। वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्या रुग्णवाहिकेला देखील मोकळी वाट करून देण्यात आली आहे। तर ही काही दृश्य आपण पाहतो आहोत। खालापूर टोलनाक्यावरील ही दृश्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वाहनांना या टोल नाक्यावरून वाट करून दिली आहे। यापूर्वी आपण पाहिले की अनेकदा टोलच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी आंदोलन पुकारलेलं होतं आणि आता खुद्द राज ठाकरे हे टोल नाक्यावर उतरले आणि त्यांनी वाहनांना वाट करून दिली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर सध्या आपल्या सोबत आहेत। निवृत्ती, आपण पाहिले की अनेकदा राज ठाकरे यांनी टोलच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेले आहेत, आंदोलन पुकारली आहेत, मात्र आता स्वतः राज ठाकरे हे टोल नाक्यावर उतरले आणि त्यांनी वाहनांना वाट मोकळी करून दिली आहे। नक्कीच सागर, आपण जर पाहायला गेलं तर गेल्या अनेक महिन्यांपासून राज ठाकरे टोल संदर्भात जे आहे ते आक्रमक झालेले पाहायला मिळत होते। राज ठाकरे 2 दिवस पुणे आणि पिंपरी चिंचवड दौऱ्यावर होते। राज ठाकरेंची आज पिंपरी चिंचवड येथे मुलाखत देखील पार पडली। त्यानंतर राज ठाकरे मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते। रवाना होत असताना खालापूर टोल नाक्यावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती आणि जवळपास 4 ते 5 किलोमीटर गाड्यांच्या रांगा ज्या आहेत त्या लागल्या होत्या आणि त्यामध्ये एक ॲम्ब्युलन्स देखील होती। स्वतः राज ठाकरे हे उतरत अधिकाऱ्यांना त्यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी त्यांच्याशी बातचीत देखील केली आणि त्याच वेळी आहे ते अडकलेल्या रुग्णवाहिकेला देखील रस्ता दिला आणि संपूर्ण वाहतूक कोंडी जी आहे ती वाहतूक कोंडी देखील तिथून लगेचच कमी झाली। आपण पाहायला गेलं तर गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरे जे आहे ते टोल संदर्भात आक्रमक झाले आपल्याला पाहायला मिळत होते आणि हाच आक्रमकपणा जो आहे तो खालापूर टोल नाक्यावर प्रत्यक्ष त्या ठिकाणी अनुभवत असलेल्या पाहायला मिळत। त्यावेळी त्या ठिकाणी राज ठाकरे त्याचसोबतच मनसेचे देखील काही नेते असलेले आपल्याला पाहायला मिळत होते। राज ठाकरेंची मुलाखत संपल्यानंतर ते थेट मुंबईच्या दिशेने रवाना झाले असताना हा प्रकार जो आहे तो खालापूर टोल नाक्यावर घडलेला आहे। सागर, नक्कीच निवृत्ती, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।